नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज या ठिकाणी श्री विश्वकर्मा देवतेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य नगरीमध्ये पिंपरी चिंचवड वल्लभनगर या ठिकाणी असलेला आजचा हा आयोजित कार्यक्रम श्री विश्वकर्मा ज्ञाती बांधव लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती निमित्त आज मंदिर वर्धापन दिन तसेच होमहवन असे अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत आज पार पडत आहेत। या कार्यक्रमासाठी आमंत्रित मी स्वतः बुवा हेमांग पांडुरंग कदम, राहणार आरे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। तसेच मला पखवाज साथ करतायत आमचे परममित्र सन्माननीय प्रथमेश परब, तसेच तबला साथ करतायत सन्माननीय शुभम रेडकर, राहणार दिवा। तसेच माझी सर्व कोरस मंडळी या ठिकाणी सर्वांचे लाखार आभार मानतोय। आजच्या कार्यक्रमासाठी माझे प्रतिस्पर्धी म्हणून मला जोडीला लागलेले आमचे बुवा सन्माननीय बुवा दीपेश कातळकर, राहणार तोरसोडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, सुखवस्तीसाठी मुंबई। तसेच बुवांना पखवाज साथ करतायत सन्माननीय अथर्व नेरुरकर, तबला साथ करतायत प्रज्योत हडपकर। तसेच बुवांची सर्व कोरस मंडळी, बुवांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचे मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो। तसेच आज या ठिकाणी उपस्थित अनेक पखवाजवादक, अनेक तबलावादक, अनेक सजनी बुवा, अनेक इतर क्षेत्रातील नामवंत कलाकार, दशावतारी कलाकार, कीर्तनकार उपस्थित असतील तर त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होतो। तसेच माझी ग्रामदेवता, माझी कुलदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊ विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून संपूर्ण जगताचे आराध्य दैवत विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाला वंदन करून संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना बाणाचा मुद्रा करून माझ्या गुरुमाऊलींचा आशीर्वाद पाठीशी घेऊन, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन इथे जमलेल्या तुम्हाला भजनरसिक प्रेक्षकांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या आमने सामने 2020 डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो तसेच या ठिकाणी आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे संपन्न होतोय असे श्री विश्वकर्मा ज्ञाती बांधव लोहार समाज कार्यकारी मंडळ अध्यक्ष सन्माननीय श्री संजय लक्ष्मण कातळकर, तसेच उपाध्यक्ष श्री पांडुरंग राजाराम भातडे, सेक्रेटरी श्री विजय वसंत शेमडकर, तसेच सर्व त्यांची कार्यकारिणी, विभाग प्रमुख कार्यकारिणी, तसेच सर्व विश्वकर्मा ट्रस्ट कार्यकारिणी मंडळ, माजी अध्यक्ष कैलासवासी दीपकजी वासुदेव शिरवंडकर, अध्यक्ष संजय रावजी पानवलकर, उपाध्यक्ष किशोर सीताराम शिरवंडकर, सेक्रेटरी विष्णू शिवराम भुते, तसेच सर्व कार्याध्यक्ष, खजिनदार, उपसेक्रेटरी, उपकार्याध्यक्ष, उपखजिनदार यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय।
या ठिकाणी तसेच विश्वकर्मा लोहार महिला मंडळ कार्यकारिणी सदस्या सन्माननीय अध्यक्षा सुप्रिया कृष्णा सौंदेकर, उपाध्यक्ष प्रीती प्रकाश शिरवंडकर, सेक्रेटरी रंजना कातळकर, खजिनदार अश्विनी शिरवंडकर, उपसेक्रेटरी प्रीती भूते, तसेच कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य सल्लागार या सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. काय सर्वांची नावं घेता येत नाहीत तरी पण, तसेच विश्वकर्मा समाज अध्यक्ष सन्माननीय संजय कातळकर यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. तुम्हा सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय. अनेक भजनी श्रोतावर्ग या ठिकाणी बुवा उपस्थित आहेत. खरंच सुंदर सादरीकरण सन्माननीय बुवा दीपेश कातळकर यांनी केले. बुवांची ओळख सांगायची म्हणजे एक चांगला अभिनय कलाकार, दशावतारी कलाकार, अनेक डबल बाऱ्या बुवांनी केल्या आहेत. मी थोडासा नवीन आहे तरी पण बुवा जेवढा काय करतील त्याच्या डबल करूचा प्रयत्न आज मी करणार. तुमची साथ असाच बुवा, काय टाळी असतात ते मागान मिळत नाही, असा काहीतरी करूचं लागतं. न सांगता जी टाळी वाजली जाताना ती आपल्या शाबासकीची थाप असते, बरोबर ना. या ठिकाणी अनेक महिला वर्ग उपस्थित आहेत. खरंच आता काय सिरियलचं जमानो तरी पण सगळेजण आजचे दिवस सिरियल बंद ठेवलेले आहेत आपापले आणि डबल वारीसाठी गेले, बरोबर ना. टीव्हीचा रिचार्ज पण तुम्ही आता तुमका सोप्या झाला, म्हणजे नवऱ्याकडनं टीव्हीचा रिचार्ज मारूची गरज नाही. कारण काय माहिती आहे तुमका, लाडक्या बहिणीचा हप्तो येतात तुमचा, बरोबर ना. तुमचं जोर म्हणजे नवऱ्याने सांगितलं टीव्ही लावायची नाही तर तुम्ही सांगताल मी स्वतः रिचार्ज मारू शकते, माझा भाव मागा 1,500 रुपये देतात, बरोबर. असे विषय असतात बुवा. तरी पण या ठिकाणी अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर आताचे जे कार्यक्रम होत आहेत मुंबईसारख्या ठिकाणी अशा महिला वर्ग आहेत म्हणजे खूप मोठा भाग्याचा दिवस आमच्यासाठी आहे. खरंच कमी ठिकाणी असा महिला वर्ग असतो. तुमच्या देखील चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय. नक्कीच गजराच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन, समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करेन. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण, भजन पूजन या ठिकाणी करूया. बुवा भजन म्हणजे भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्तिरसातून जनमानसापर्यंत जाण्याचा सहज साधा सोपा मार्ग म्हणजे भजन. त्यासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत. खरोखर या श्री विश्वकर्मा ज्ञाती बांधव लोहार समाज मंडळाची आज जी एकजूट आहे, एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर त्यांनी आज उभारलंय. या मंदिराचा जीर्णोद्धारासाठी आमच्यासारख्या छोट्या कलाकाराला तुम्ही आज साथ देताय. खरंच कुठेतरी आमचा देखील भाग्याचा क्षण आहे. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं चित्रीकरण सन्माननीय आयरिस फोटो स्टुडिओ जगताप साहेब करतायत. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. सन्माननीय बुवा अनिल कातळकर ज्यांनी आम्हाला बारीसाठी संपर्क केला, त्यांचे देखील भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. बाकी मनोरंजन बुवा जे काय बोलले ते पुढे घेण्याचा मी प्रयत्न करतोय. बारी जशी पटापट होईल तेवढं बघूया, काय वेळेचं बंधन आहे. ठीक आहे बुवा, सुरुवात करतोय. पकवाची थोडी लेवल त्याच्यासाठी काय साऊंडवाल्यांका आमचो आजच्या रात्री पुरतो तुमका त्रास हा, जास्त वेळ नाही थांबणारा. तरी पण जेवढा काय तुमच्याकडनं जमात तेवढा आमका द्यावा. कार्यक्रम आपलो जा मॉनिटरला द्यायसाठी. बायाचं माहीत बघा जरा. सा
गणेशा ध्यान चिंतनाचे मज लागले गणेशा ध्यान चिंतनाचे मज लागले गणेशा ध्यान चिंतनाचे आधेय नित्य राहो हे ध्येय जीवनाचे हा छंद नित्य राहो हे ध्येय जीवनाचे मज लागली गणेशा ध्यान चिंतनाचे मज लागले गणेशा ध्यान चिंतनाचे मज लागले गणेशा सारे ग पधा सा आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती तुका म्हणे नाम घेता तुका म्हणे नाम घेता तुका म्हणे नाम घेता भक्त होती रंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नको झांज चिपळाविना नको झांज चिपळाविना नको भिन्न राग नको झांज चिपळाविना नको भिन्न राग झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला येते आहे जागरी तुझे नामाले होती सुंद भारावले तुझे नामाले होती सुंद भारावले तुझे नामाले होती भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधानी स्वतःच्याच सुगंधानी स्वतःलाच भूलले तुझे नामाले होते सुंद भारावले तुझे नामाले होते सुंद भारावले तुझे नामाले होते ओम नमो गणनायका जवळ घ्या बाई. ओम नमो गणनायका भालचंद्रा विनायका भालचंद्रा विनायका हे रंभा शिवात्मजा हे रंभा शिवात्मजा नमन माझे गजानना
अल्पमती तव भक्तासी अल्पमती तव भक्तासी द्यावी बुद्धी लंबोदरा द्यावी बुद्धी लंबोदरा पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन ग्रामदेवता श्रीदेवारेश्वर श्रीदेव गुणगेश्वर श्रीदेव रामेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्री सत्यनारायण श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री विश्वकर्मा कुलस्वामी आई तुळजा भवानी आई पावणाई देवी आई भराडी आई भगवती आई महालक्ष्मी देवी सरस्वती माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य विश्वासी प्रभु देसाई सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य विश्वशील गोठणकर हर 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 मानतोय तुमच्यामध्ये अशी उत्तरोत्तर प्रगती होऊ दे अशी त्या विश्वकर्मा चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद बुवा. सुंदर सादरीकरण केलं तुम्ही. अनेक रागांमध्ये यमन राग, भूप राग, चारुकेशी, पटदीप अशा अनेक रागांमध्ये सादरीकरण केलं बुवानी. मग अशी आयोजकांनी आपल्याला सांगितलं बुवा अश्लील काही बोलू नका म्हणून. खरंच आमच्या दोघांकडून तुमच्या कार्यक्रमामध्ये असले कुठलेही शब्द येणार नाही किंवा इतर कुठलाही कार्यक्रम. आमचे कार्यक्रम बघा तुम्ही यूट्यूबला. आमची वारी कशी होती. कालच माझी आणि बुवांची मुंबईला वारी होती परेल भोईवाडामध्ये. त्या ठिकाणी देखील सुंदर आमची वारी झाली. तुम्हाला सांगावं लागणार नाही अशी वारी या ठिकाणी आम्ही नक्कीच करू. वारी झाल्यानंतर शाबासकीची थाप आम्हाला तुम्ही नक्की द्याल अशी मी आशा बाळगतो. या ठिकाणी सन्माननीय श्री गोपाळ शेमडकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. बुवानी 15 मात्रा नोटेशन सादरीकरण केलेले बरोबर ना. राग चारुकेशी आम्ही पण 15 मात्रा घेतोय. माझा भाव
पेटीचा आवाज थोडा कमी करा. धनी सा मा ग रे सा ग म ध म प ध म ग रे सा नि सा ध नि सा म सा ग म ध म ध नि ध म ध नि ध नि सा आ
कृष्ण हरी मुकुंद मुरारी गिरिधारी सावळे रामा सावळे रामा सावळे रामा सावळे हॅलो हॅलो सावळे रामा
आई वडिलांची सेवा कशी केली. बुवा, भक्त पुंडलिकासारखा आदर्श भक्त या कलियुगामध्ये होणार नाही. कारण भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा आदर एक उत्तम उदाहरण आहे. आजच्या युगामध्ये आई वडिलांची सेवा खूप कमी होते. कारण काय, या ठिकाणी आई वडिलांची सेवा करू बुवा. बरोबर, या महाराष्ट्रात जोपर्यंत वृद्धाश्रम आहेत तोपर्यंत माणुसकी, माणसातला माणूस आपल्याला दिसणार नाही. आणि जेव्हा हे वृद्धाश्रम बंद पडतील आणि आपल्या आई वडिलांची सेवा आपली मुलं करतील, तेव्हा खरा भक्त पुंडलिक या भूमीवरती अवतरेल. बरोबर बुवा, खूप चांगलं अध्यात्म सांगितलं. 28 युगे विटेवरती उभा असलेला तो पांडुरंग. आज पंढरपूरला आपण अनेक जण वारीसाठी, कीर्तनासाठी जातो. त्या पंढरपुराच्या दर्शनासाठी जातो. बरोबर ना बुवा. या पंढरपुराने पंढरपुरामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्राची भेट घेण्यासाठी आपले भाविक भक्तजन जात असतात. बरोबर बुवा, ही त्या पुंडलिकाची किमया आहे. 28 युग जेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता, म्हणजेच आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता बुवा, दोघांचे त्यांची सेवा करण्यामध्ये मग्न होता, तेव्हा त्या ठिकाणी विष्णुदेव अवतरले. बरोबर, तुमका वाटतलिकाने विष्णुदेवाकडे न बघता विष्णुदेवाला एकच सांगितले की मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय बुवा. विष्णुदेवाला भक्त पुंडलिकाने सांगितले मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, तुम्ही बाजूच्या आसनावरती स्थानापन्न व्हा. बरोबर, आणि भक्त पुंडलिकाने वीट फेकली. त्या विटेवरती विष्णुदेव उभे राहिले. खूप वेळ उभे राहिले. नंतर जास्त वेळ झाल्यामुळे त्याची भक्ती पाहून, आई वडिलांची केलेली सेवा पाहून विष्णुदेवाने आपल्या करकटेवरती हात घेतले. बरोबर बुवा, काय चुकत असेल तर नक्कीच मार्गदर्शन करा पुढे. काय तुम्ही दशावतारी कलाकार आहात, तुमचं अध्यात्म माझ्यापेक्षा चांगलं असेल. तेव्हा विष्णुदेवाने करकटेवरती हात घेतले आणि तेव्हापासून 28 युग अजूनही तो पांडुरंग त्या विटेवरती उभा आहे. बरोबर ना. ही होती भक्त पुंडलिकाची भक्ती बुवा. आणि असे भक्त पुंडलिक या महाराष्ट्रात, या आपल्या देशात व्हायला हवेत, अशी माझी निस्वार्थ इच्छा आहे. कारण आपल्या आई वडिलांची सेवा करणं हीच खरी ईश्वराची देणगी आहे आणि हेच खरे ईश्वराची भक्ती आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, आपल्या आई वडिलांची नक्कीच सेवा करा. आई वडिलांसारखं दुसरं दैवत नाही. बरोबर बुवा, आपण देवळामध्ये जातो, अगरबत्ती घेऊन जातो, नारळ घेऊन जातो. श्रद्धा असावीच लागते. अगरबत्तीने देव पावत नाही. ते कशासाठी लावली जाते, त्या ठिकाणी सात्विक वातावरण निर्माण व्हावं. त्या अगरबत्तीमधून जो शुद्ध वास येतो, त्या वासाने वातावरणामध्ये शुद्धीकरण होते. बरोबर ना बुवा. त्यासाठी मंदिरामध्ये अगरबत्ती लावतात. तशीच घंटा असते मंदिरामध्ये. घंटा का लावतात, कारण आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो, आमच्या तोरसोळे गावची शान निलेश चिंदरकर, संगीत विशारद, तसेच सन्माननीय श्री प्रसाद चिंदरकर माऊली सावंत यांचे शिष्य, तसेच श्री गणेश डांगवे, मंगेश पाटोळे यांचे शिष्य, यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. या ठिकाणी सन्माननीय श्री विठ्ठल महादेव भाडी यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं लाख मोलाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. तुमचे देखील लाख लाख आभार. सर्व देणगीदारांचे, ज्यांनी मला पारितोषिक या ठिकाणी दिलंय, त्या सर्वांचे लाख लाख आभार मानतोय. तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू दे, अशी त्या विश्वकर्माच्या चरणी प्रार्थना करतोय. तर बुवा, काय बोललो मी, मंदिरामध्ये घंटा लावली जाते. घंटा का लावतात, आपण जेव्हा मंदिरात जाऊन घंटा वाजवतो, काय मी थोडं म्हणजे वेगळ्या, म्हणजे आपला जो या ठिकाणी कार्यक्रम चाललाय या विषयावरच बोलेन. वेगळे काही विनोद तर तुम्ही नेहमीच ऐकता आणि ते सध्याच्या बारीमध्ये सगळ्याच ठिकाणी तेच चाललंय. बरोबर ना. म्हणून काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आपण जेव्हा मंदिरात जातो, घंटा वाजवतो, तेव्हा ती घंटा वाजते. त्या घंटेमध्ये एक वेगळा नाद असतो. त्या नादामुळे त्या ठिकाणी एक वलयचक्र निर्माण होतं. त्या वलयचक्रामुळे आपण घंटेच्या खाली जेव्हा उभे राहतो, एकदा आपण जर मंदिरात घंटा वाजवली तर त्या घंटेच्या खाली निदान 2 मिनिटं तरी उभं राहा.
म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी असलेली नकारात्मक ऊर्जा आहे ती त्या घंटेच्या नादातून बाहेर जाते आणि स्मरण करण्यासाठी आतमध्ये जातो, म्हणून मंदिरामध्ये घंटा असते. बरोबर ना बुवा? आज छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येक हिंदूच्या हृदयात एक वेगळी भावना निर्माण होते. बरोबर? आज मंदिरावरचा कळस आणि अंगणातली तुळस जर कोणाची पुण्याई असेल तर ती माझ्या राजाची पुण्याई आहे. म्हणून जर सूर्यनारायण उगवला नसता बुवा, सूर्यनारायण उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता, सूर्यनारायण उगवला नसता तर आकाशातला रंग समजला नसता, आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्म समजला नसता, हिंदू धर्म समजला नसता. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्याकडून पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतोय. त्याचबरोबर हिंदू धर्मासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असे आमचे धर्मरक्षक संभाजी महाराज. मंडळी, संभाजी महाराज कधी कोणाला कळला नाही, आतापर्यंत देखील संभाजी महाराज कोणाला कळलेला नाही. एक वेगळी महाराजांची ओळख आपल्याला होती. महाराजांना काही गोष्टींचा नाद होता. बरोबर? अशी वाईट इतिहासामध्ये आपल्या लिहिलेलं होतं महाराजांबद्दल. आणि आता महाराजांची ओळख जर तुम्हाला प्रकटपणे करायची असेल तर छावा चित्रपट अजूनही कोणी बघितला नसेल तर एकदा नक्की बघा. आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून अगदी अक्षरशः डोळ्यामध्ये शिस ओतून हाताची नखे काढून जखमांवरती मीठ चोळून माझ्या राजाची हत्या करण्यात आली. बरोबर ना? असा होता माझ्या राजा, तर ती आपल्या राजाची आहे. बरोबर? या राजासाठी नक्कीच गजरामध्ये 2 ओळीचं गाणं घेईल. ठीक आहे, पुढे चालूया, लवकरात लवकर गजराकडे वळूया. पुन्हा एकदा रुपावलीला सुरुवात करतोय. धन्यवाद. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ, हो माझे दैवत स्वामी समर्थ, हो माझे दैवत स्वामी समर्थ. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, सुख झाले हो साजनी साजनी. रूप पाहता लोचनी लोचनी, सुख झाले हो
रखुमा माझी रखुमा माझी रखुमा माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी माझा पांडुरंग नांगर धरी माझी शेती गुरुदत्तांच्या चरणी रत्नामाच्या कीर्तनी गुरुदत्तांच्या चरणी रत्नामाच्या कीर्तनी गुरुभक्तीच्या पूजनी मन लागोरे माझे गुरुभक्ती तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजान तेरे मेरे बीच में तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने विवार बाप रखुमाने विवार रखुमाने विवार बाप रखुमाने विवार रूप पाहता रूप पाहता रूप पाहता